चंद्रपूर शहरातील तुकुम ताडोबा मार्गावर मोठमोठे खड्डे पडले असून नागरिकांना येताना जाताना प्रचंड त्रास होत आहे। या खड्ड्यामुळे अनेक अपघात घडत आहे। नागरिकांच्या मागणीची दखल घेऊन आज मंगळवारी शिवसेना उभाटा गटाचे माजी नगरसेवक सुरेश पचारे यांच्या नेतृत्वात तुकुम येथील रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये बेशरमाची झाडे लावून सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महानगरपालिकेचा निषेध करून बेशरमाचे सोंग घेणाऱ्या प्रशासनाचा निषेध करण्यात आला। प्रशासनाने तात्काळ रस्त्याची दुरुस्ती करावी, अन्यथा यापेक्षाही तीव्र आंदोलन करणार असा इशारा यावेळी देण्यात आला। आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून आज या ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे। या ठिकाणी आपण बघत आहे, या ठिकाणी खूप मोठे मोठे खड्डे झालेले आहेत आणि या खड्ड्यामध्ये आज बेशरमाचे झाडं लावण्यात आलेले आहे। बेशरम याच्यासाठी लावलेले आहे कारण या ठिकाणचे पीडब्ल्यूडीचे अधिकारी, महानगरपालिकेचे अधिकारी सर्व बेशरम झालेले आहेत। हे खड्ड्यामध्ये एवढे मोठे मोठे खड्डे पडलेले आहे। कालच इथं अपघात झाला, एका जणाचा पाय तुटला, कोणाला काही घेणं देणं नाही। कोणाचा पाय तुटत असेल कोणाला काही घेणं देणं नाही। यांना एसीची हवा भेटत आहे, समाधान आहे यांना। राज्य शासनामध्ये बसलेले अधिकारी नुसतं पैसे पाठवून देतात, पण ते पैसे योग्य काम होते का नाही होत त्याचा कोणी वाली नाही आहे। या ठिकाणी आज रस्त्यावर खड्डे पडल्यामुळे जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे। त्यामुळे आज या ठिकाणी सर्व आम्ही एकत्रित येऊन आज बेशरमचे झाड लावण्यात आलेले आहे। एक तर आम्ही प्रदूषणची माल झेलत आहोत। या ठिकाणी पॉवर प्लांट आहे, सेकंड नंबरचा आशिया खंडातला पॉवर प्लांट आहे, त्याचं प्रदूषण आम्ही झेलतो आहे, त्याची राखण आम्ही झेलतो आहे। आणि दुसरं या खड्ड्याची मार आणि आता पावसाळ्यामुळे हातूर मातूर गिट्टी टाकलेली आहे। गिट्टी टाकल्यामुळं रस्त्यावर धूळ उडत आहे, त्याचा सुद्धा त्रास आम्ही सहन करत आहोत। आता आम्ही करायचं काय? शेवटी बेशरमचे झाड लावल्यामुळं अधिकाऱ्यांना जाग येते किंवा नाही। जर जाग नाही आला तर यांच्या कार्यालयाला ताला ठोकू आम्ही।